शिवसेना जिंदाबाद। उद्धव साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। 50 खोके एकदम ओके, 50 खोके एकदम ओके। मुद्दा आहे, काही वेळा तुमचे वायरमन येतात आणि काय करतात माहितीये, जरासं वर लाख तेवढं कटिंग करतात। पण कसं ती जी खाली झाडं आहेत ना, पावसाळीकडे भरपूर असतं, परत झाड ते उंच जातं, परत वाढतं आणि ते झाड मग वादळात मध्ये कोसळतं। झाड मुळापासूनच कटिंग त्यांना सुट्टीवर पाठवलं जातं, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, त्यांना काम करून घेतलं जातं। अशा पद्धतीचे तुमच्याकडे नियोजन आहे वेंगुर्ल्यामध्ये लक्षात, त्यांना सुट्टी का दिली जाते ह्या दिवसामध्ये? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री साळुंके यांना आम्ही घेराव घातला। खऱ्या अर्थानं हे काम सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातल्या आमदारांचं होतं, मात्र ते करू शकले नाहीत आणि तळागाळातल्या सर्वसामान्य वीज ग्राहकांना प्रचंड प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहे। त्याच्यामुळे आज संतापाने ह्या ठिकाणी सर्व पदाधिकारी येऊन त्यांना घेराव घातला आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जी काही अडचण आहे ती त्यांच्यासमोर मांडली। त्याच्यामध्ये असणारा प्रमुख महत्त्वाचा म्हणजे ठेकेदार योग्य पद्धतीनं काम करत नसल्यामुळे त्या ठिकाणी ज्युनियर इंजिनियर असतील, त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीचे कामगार असतील, त्या ठिकाणी लाईट स्टाफ असेल, यांना प्रचंड प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहे आणि त्याचं योग्य असं नियोजन आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे। फक्त त्या ठिकाणी काम करत असताना सहाय्यक अभियंता आहेत, त्यांना त्या ठिकाणी वाहनाची व्यवस्था केलेली आहे, मात्र ज्युनियर इंजिनियर आपापल्या विभागामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी वाहनाची व्यवस्था नाही। पर्यायाने तो आपले वाहन जे आहे मोटरसायकल त्याने तो प्रवास करतो, त्यामुळे ज्यावेळी पदाधिकारी एखादा त्याला कॉल करतो त्यावेळी तो कॉल उचलू शकत नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये मनामध्ये त्यांच्याबद्दल असणारा संताप त्या ठिकाणी व्यक्त केला जातो। त्यामध्ये सुद्धा आम्ही सुचवलेलं आहे की आजपासून त्या प्रत्येक ज्युनियर इंजिनियरला स्वतःचं त्या ठिकाणी 4 चाकी वाहन दिलं पाहिजे। त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं हत्ती हटाव मोहिमेसाठी हकारी उपलब्ध करून घेतलेले आहे रोजंदारीवरती, तशाच प्रकारचं प्रत्येक विभागामध्ये कंत्राटी पद्धतीने रोजगार उपलब्ध करून त्या रोजगाराचे काम करणारे जे मजूर आहेत त्यांना त्या ठिकाणी तुम्ही घ्या, भाड्यानं कटर घ्या आणि एकाच वेळी सावंतवाडी विधानसभामध्ये वेंगुर्ला असेल, सावंतवाडी असेल, दोडामार असेल, एकाच वेळी त्या ठिकाणी काम चालू झालं पाहिजे। तर साळुंके साहेबांनी मला आश्वासित केलं की आताच काही मिनिटामध्ये मी व्हीसी घेत आहेत आणि त्या व्हीसीमध्ये आपण ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेचा तात्काळ अंमलबजावणी करून मुख्य मेन लाईन आहे ती साधारणतः रिपेअर झालेली आहे म्हणून सांगितलं आणि ग्रामीण भागामधल्या ज्या लाईन आहे ज्याच्यामध्ये झाडी कटिंग आहे, नवीन लाईन जोडणी आहे, ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त आहेत, ते सर्व येत्या 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही सावंतवाडी विधानसभामध्ये ढासळलेली जी वीज समस्या आहे ती संपूर्णपणे पुनश्च एकदा त्या ठिकाणी रुळावरती आणू अशा प्रकारे त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। काही ज्युनियर इंजिनियरच्या कंप्लेंटी होत्या, उदाहरणार्थ साठेडी भेडसीचा जो चव्हाण असेल किंवा सावंतवाडीमधला एक ज्युनियर इंजिनियरची तक्रारी आहे, त्यांना आजच साहेबांनी सांगितलं की आजच त्यांना त्या ठिकाणी कामावरून तात्पुरत्या स्वरूपामध्ये सक्तीच्या रजेवर पाठवून त्या ठिकाणी दुसरा एखादा अधिकारी त्या ठिकाणी पाठवून तिथली सुद्धा व्यवस्था आहे ती सुरळीत करण्याचं काम करणार आहोत। मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आमच्या वरिष्ठ नेत्याने आम्हाला सूचना केलेल्या होत्या की आजचं आंदोलन तुम्ही सौम्य पद्धतीनं घ्या, की हे पहिलं आंदोलन वीज वितरणाविरोधात स्थानिक आमदार काम करत नसल्यामुळे आहे, मात्र येणाऱ्या काळामध्ये जर येत्या 8 ते 10 दिवसामध्ये जर ह्या ठिकाणी आम्हाला रिझल्ट दिसले नाही तर प्रचंड उग्र आंदोलन ह्या कार्यालयावरती केलं जाईल। आणि साळुंके साहेबांना आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो, आपल्याला आम्ही जी मुदत देतोय ती काही दिवसासाठी देतोय, येणाऱ्या 3 महिन्याचा काळ असणार आहे, तो सत्तेमधला आमचा असणार आहे, तुम्हाला कोणीही वाचू शकणार नाही। त्यामुळे तुम्हाला जर इथं राहायचं असेल तर आम्ही ज्या काही सूचना केल्या त्याची अंमलबजावणी आजच्या ह्या मिनिटापासून होणं गरजेचं आहे। मी पुन्हा एकदा सांगतो मीडियाच्या माध्यमातून, जे काम आमदारांनी करणं गरजेचं होतं ते काम उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे सर्व शिवसैनिक या ठिकाणी करत आहेत आणि जे ह्या ठिकाणी सर्व चर्चा झाली आणि खऱ्या अर्थानं साळुंके साहेबांनी जर व्यवस्थित काम केलं तर वीज ग्राहकांचा जो संताप आहे तो निश्चितपणे कमी होईल।